ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम। नगर दक्षिण मधून या ठिकाणी आपण पाहतोय सुजय विखे माजी खासदार आणि निलेश लंके पारनेरचे आमदार यांचं नाव या ठिकाणी आपण नगर दक्षिण मधून खासदारकीसाठी पुढे येत असं आपण पाहतोय। सुजय विखेंचं तर नाव त्या ठिकाणी फायनल झालेलं आहे, परंतु मला या ठिकाणी म्हणायचं आहे की 2019 ते 2024 पर्यंत सुजय विखे या ठिकाणी नगर दक्षिणचे खासदार म्हणून त्या ठिकाणी राहिले। सुजय विखेंनी नगर दक्षिणमध्ये काय काम केलं हा महत्त्वाचा विषय आहे, कारण आम्ही पाहतोय 2019 ते 2024 पर्यंत रस्त्याची अवस्था मग पारनेर असेल, कर्जत जामखेड असेल, शेवगाव असेल, या ठिकाणी नगर तालुका असेल, श्रीगोंदा असेल, या तालुक्यांमधील नगर दक्षिणचं चित्र जर बघितलं तर रस्त्याच्या बाबतीत अतिशय दयनीय अवस्था आहे। आरोग्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे। सामाजिक प्रश्न किंवा लोकांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न या ठिकाणी काही सुटलेत का हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। परंतु एकंदरीत सगळं चित्र जर आपण पाहिलं तर कसल्याही परिस्थितीचं काम नगर दक्षिणमध्ये सुजय विखेंचं दिसत नाही आहे। आणि मग आता या ठिकाणी परत एकदा नाव त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहतो की पहिल्या यादीमध्ये नाव आले। तुमचं जर कामच नसेल, नगर दक्षिणचा तुम्ही विकास केलेला नसेल, तर कुठल्या अधिकारानं तुम्ही त्या ठिकाणी लोकांना मतदान मागायला जाणार आहेत हा महत्त्वाचा विषय। माझं तर असं मत आहे की नगर दक्षिणचं सगळ्यात मोठं वाटोळं ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुजय विखे साहेब तुम्ही केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी नगर दक्षिणमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे यांना तिसरा पर्याय कुठेतरी उभं राहणं गरजेचं आहे। आणि तो तिसरा पर्याय बहुजन समाजामधून, ओबीसी समाजामधून, वंचित समाजामधून, वंचित घटकामधून त्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे। गोरगरिबांसाठी आपण पाहिलं तर कधी आपण एकंदरीत चित्र जर बघितलं तर कधीही चांगलं काम या ठिकाणी नगर दक्षिणमध्ये होताना दिसत नाही। तो शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, अशा कितीतरी पातळीवर त्या ठिकाणी अपयश या ठिकाणी सुजय विखेंना आलेलं दिसते। काय मतदारसंघामध्ये तर आम्ही बघितलं तर त्यांना अक्षरशः त्या ठिकाणं मीटिंगसुद्धा करून दिलेली नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे इथपर्यंत लोक खऱ्या अर्थानं चिडलेले आहेत, तरीही त्यांना उमेदवारी ठिकाणी करायची। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने डोक्यात घेणं गरजेचं आहे की सुजय विखेंचा पराभव हा नगर दक्षिणमधून तितकाच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता नगर दक्षिणमधून प्रचंड ताकदीनं बहुजनातील, गोरगरीब जनतेतील साधा आणि सिंपल जरी एखादा माणूस असला आणि त्याने लढायची तयारी केली आणि जनतेला तो कन्व्हेन्स करू शकला तर 1001% निलेश लंके आणि सुजय विखे दोघांचा पराभव होऊन गोरगरीब कुटुंबातील एखादा सर्वसामान्य माणूस नगर दक्षिणमधून खासदार होऊ शकतं। ही सध्याची परिस्थिती ती कुणी नाकारू शकत नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून सुजय विखेंनी फक्त नगर दक्षिणमध्ये काय जर दिलं हा प्रश्न ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस एकच गोष्ट प्रामुख्याने जनता बोलल्या जाते, जनतेकडून बोलल्या जातं की 4 किलो डाळ आणि 1 किलो फक्त साखर द्यायचं काम सुजय विखेंच्या माध्यमातून झाले। बचत गटांच्या मिटिंगा बोलवायच्या आणि ते काम करायचं, ही भूमिका खरं तुमच्या माध्यमातून झालेली। गाड्या काढायचा, कुठतरी देवाला वगैरे घेऊन जायचं, ही भूमिका झालेली आहे। पण ज्या काही गोष्टी आहेत, जे जनतेला पाहिजे आहे, जे प्रॉपर सुविधा पाहिजेत, त्या कधी तुमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत। आणि म्हणून तुम्हा दोघांना पर्याय म्हणून तिसरा पर्याय ह्या देश महाराष्ट्रामध्ये किंवा तिसरा पर्याय नगर दक्षिणमध्ये उभा राहायला पाहिजे। सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे आणि ती भूमिका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे। ती घेऊन जायचं काम नगर दक्षिणमधले सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता, वंचित जनता, ओबीसी जनता, बहुजन जनता 1001% करला अशी मला अपेक्षा आहे। ती 100% पुरं करायचं काम ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि परत एकदा नगर दक्षिणचं संपूर्ण वाटोळं करायचं काम सुजय विखेंच्या माध्यमातून झालं असं मला वाटतं।